महाकवी कालिदास कला मंदिरच्या देखभालीकडे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये नाराजी। नाशिक शहरातील सांस्कृतिक व नाट्य परंपरेचा केंद्रबिंदू असलेल्या शालिमार येथील महाकवी कालिदास कला मंदिर या प्रमुख कला मंदिराची सध्या दयनीय अवस्था झाली आहे। 2017 मध्ये तब्बल 12.5 कोटी रुपयांच्या खर्चाने नूतनीकरण करण्यात आलेल्या या सभागृहाची देखभाल आणि व्यवस्थापन पूर्णतः कोलमडलेलं दिसतं। कालिदास कला मंदिर हे नाशिकमधील बहुतेक सर्व व्यावसायिक नाटकांचे केंद्रबिंदू आहे। येथे आयोजित होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रति तिकीट 700 रुपयापर्यंत दर आकारले जातात। मात्र या शुल्काच्या तुलनेत सुविधा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे। सभागृहात ठिकठिकाणी केरकचरा, दुर्गंधी, तुटलेले शटर व पाण्याचा गंभीर प्रश्न दिसून येतो। देखभाल या अभावी ही वास्तू नाट्यप्रेमींना मनस्ताप देत आहे। इतक्या मोठ्या निधीचा खर्च करूनही नियमित देखभाल व स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने नाशिक महानगरपालिका प्रशासनाची कार्यशैली प्रश्नचिन्हात आली आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून कडक कारवाई आणि तात्काळ उपाययोजना होणार का, याकडे आता संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून राहिलं आहे। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।